Hello, good morning everyone. In last lecture, we studied 3.4 icebreakers part. Today we will see exact what is meant by statement of purpose in page number 154. Statement of purpose is an extension of application form. Means statement of purpose means SOP, short form of statement of purpose. What is a statement of purpose? In first paragraph, a statement of purpose means SOP is an application made to a university to seek admission to particular course. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपण ज्यावेळेला आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एखाद्या आपल्याला विद्यापीठमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल आपला वैयक्तिक अर्ज करत असतो त्याला आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो. त्यानंतर आपल्याला इथं म्हटलेलं आहे इट इज अन इझी विच डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन युअर एम्स अँड ॲम्बिशन. हे स्टेटमेंट ऑफ पर्पज हा आपला लेंदी किंवा आपण एक लेंदी असा आपण ॲप्लिकेशन फॉर्म तयार केलेला असतो आणि ज्यावेळेला आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलला ॲडमिशन किंवा प्रवेश घ्यावायचा आहे त्यावेळेला आपण हा ॲप्लिकेशन तयार केलेलं असतं आणि यामध्ये आपण आपले जे पर्सनल जे काय आहे त्यामध्ये आपण मेन्शन केलं जातं. म्हणजे आपले एम्स काय आहेत, ॲम्बिशन काय आहे हे टोटल आपण त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण त्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे किंवा आपण मेन्शन करत असतो. या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण लेटर रायटिंग करतो. आता लेटर रायटिंगमध्ये पण फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. जेव्हा आपण फॉर्मल लेटर राईट करत असतो त्याला एखादं ॲप्लिकेशन असतं. मग एखाद्या प्रिन्सिपल ॲप्लिकेशन किंवा आपण एखाद्या कंपनीला कुठे आपण ॲप्लिकेशन फॉर्मल लँग्वेजमध्ये करतो आणि इनफॉर्मलमध्ये आपण रिलेटिव्हजनं लेटर. पण हे त्याच पॅटर्नचं पण हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो काय आहे आपण लेंदी किंवा त्यामध्ये आपण पूर्ण आपली इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन त्यामध्ये मेन्शन केली जाते. नेक्स्ट आपल्याला सेंटेन्समध्ये दिलं आहे इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. यामध्ये आपण बिफोर, प्रेझेंट आणि आफ्टर ही जी जर्नी आहे म्हणजे बिफोर पास्टमध्ये मी काय केलेलं आहे म्हणजे माझं एज्युकेशनल काय किंवा काय मी अचीव केलेलं आहे. प्रेझेंट मला आता मी काय करणार आहे किंवा करत आहे आणि फ्युचरमध्ये मला पुढं ॲडमिशन घेतल्यानंतर पुढची माझी जर्नी काय आहे हे आपण त्यामध्ये सर्व मेन्शन केलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण युनिव्हर्सिटीला आपण MA सोशॉलॉजीमधून MA करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही ॲज ते कंप्लीट केल्यानंतर पुढं काय करणार आहे म्हणजे तुमची आफ्टरची completed म्हणजे you have completed the particular, you have taken a particular degree and then your journey, your travel. त्यानंतरचं तुमची जर्नी काय असणार आहे हे सुद्धा आपण काय करतो की इथं या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण मेन्शन करत असतो. ते नेक्स्ट म्हटलेलं आहे द स्कोर कार्ड ऑर द ट्रान्स्क्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. It is the objective, but SOP gives an idea about your initial qualities and is subjective in nature. The SOP short form दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आता स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपल्याला इथं काय केलेलं आहे की आपल्या इंडिव्हिज्युअल ज्या क्वालिटीज आहेत किंवा आपल्या क्वालिटीज सब्जेक्टिव्ह आपण ज्यामध्ये एज्युकेशनल आपलं अचिव्हमेंट आहे यातून आपल्याला ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती, तो स्टुडंट, ती पर्सन आपल्याला लक्षात येते. म्हणजे त्याचं नेचर
आपल्याला कळतं किंवा त्या ॲप्लिकेशनवरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इट इज द ऑब्जेक्टिव्ह बट SOP गिव्स अन आयडिया अबाउट युअर इनिशिएट क्वालिटीज अँड इट्स सब्जेक्टिव्ह इन नेचर. एक नेहमी आपण रेग्युलर लेटर काय करतो, फॉर्मल लेटर, आपण खूप काय आपलं अचिव्हमेंट त्यामध्ये आपण डिस्क्राईब करत नाही. पण स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण डिटेल्स आपली सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये लिहित असतो. म्हणजे आपलं अचिव्हमेंट आणि त्यानंतर आफ्टर इन फ्युचरमधला आपला जर्नी आहे तो पण त्यामध्ये आपण मेन्शन करत असतो. म्हणजे हा डिफरन्स आहे. म्हणजे आपण फॉर्मल लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज. देन नेक्स्ट, the SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. म्हणजे then it explains why you want to join the course, what is your liking and how you have developed your liking. तर या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये तो कॅन्डिडेट, तो स्टुडंट यामध्ये मेन्शन काय केलं जातं, तर स्पेशल अपॉर्च्युनिटीज म्हणजे गिव्ज काय, एक्सपेक्टेशन काय आहे, त्या स्पेशल क्वालिटीज काय आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये टोटल आपण डिस्क्राईब केलं जातं की वाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स. जो कोर्स आहे, ती डिग्री आहे, ते आपण वाय का जॉईन करतो, ते जे रिझन. देन व्हॉट इज युअर लायकिंग, म्हणजे त्यामध्ये काय तुमचं काय आहे, काय कशामध्ये इंटरेस्ट, त्यामध्ये काय एक्झॅक्ट इंटरेस्ट काय आहे. आणि नेक्स्ट, हाऊ यू हॅव डेव्हलप युअर लाईक, आणि तुमची जी कोर्समधली लायकिंग आहे, आवड आहे, ती तुम्ही डेव्हलप कशी करणार आहे. हे आपण टोटल तिथं डिस्क्रिप्शन किंवा आपण तिथं त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण एक्सप्लेन करत असतो किंवा करावयाचं असतं. नेक्स्ट सेंटेन्समध्ये इट जस्टिफाय, इट जस्टिफाय हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. म्हणजे तर या SOP हे आपल्या त्या कॅन्डिडेटच्या व्यक्तिमत्वाचे व्यक्तिनिष्ठ मूल्यांकन करत असते. आणि या स्टेटमेंट ऑफ पर्पजवरून त्या कॅन्डिडेटचे स्पेशल वरती बघितलं विशेष गुण काय आहेत, त्याच्या वेगळे काय आहे, हे इथं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर विशिष्ट आपण अभ्यासक्रमाची पण आपल्याला असलेली आवड किंवा आपल्याला कोर्स जो आपण करतो तो कशासाठी आपण केलेला आहे, हे पण आपल्याला त्यामध्ये लक्षात येतं. आणि त्यानंतर पुढं इट ऑल्सो एक्सप्लेन वाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मेन्शन केलं असतं की आपण तीच युनिव्हर्सिटी वाय का सिलेक्ट केली, त्याच्या पाठीमागचं आपण रिझन पण त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. द SOP इज द गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जज. You screens the application on the basis of the SOPs received. Hence, it is the very important document. आता आपल्याला एक गेटवे म्हणून एक वर्ड आलेला आहे, गेटवे, GATEWAY, गेटवे. गेटवे मीन्स अ रूट टू सर्टन प्लेस, पोझिशन किंवा डेस्टिनेशन. म्हणजेच आपण काय म्हणतो की गेटवे म्हणजे आपले काय आहे, गेटवेच आहे करिअरचं. आणि या ठिकाणी काय होत असतं आपल्याला की प्रत्येक आपण अभ्यासक्रम आणि त्या विद्यापीठानुसार SOPची लांबी किंवा फोकस वेगवेगळे असू शकतात आणि ते आपण त्यामध्ये रिझन घालू शकतो. आणि त्यानंतर आपण जे आपण PG अभ्यासक्रमाचं जे काय आपण स्टडी केलेलं आहे त्याचं पण स्वरूप आपण त्या ठिकाणी घालू शकतो. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, द SOP इज द गेटवे टू युअर करिअर ॲज ॲडमिशन कमिटी जज. युअर स्क्रीन्स ॲप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ SOP रिसिव्ड. आणि हेच इट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. म्हणजे आपण त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये जो फॉर्म किंवा आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यामध्ये त्या ॲडमिशन कमिटीमध्ये जे काय आहेत ॲडमिशन कमिटी मेंबर त्यांना पटकन जज कळतं ॲज अ कॅन्डिडेट काय आहे. म्हणजे त्यामध्ये आपण
आपण का सिलेक्ट केलं, त्याच्या पाठीमागचे रिझन, इन फ्युचरमध्ये काय आहे, गोल्स काय आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. The SOPs for undergraduate, postgraduate, and doctorate levels would be different. The SOPs differ according to requirement, and the number of words in which and the SOP is written is also different for different universities. At this level, when you would pass your standard 12th examination and write the personal statement of universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. As the admission of committee assess the application on the basis of SOP received and the impressive and SOP proves to be master keys to open up to gateway of your career. Then preparing the sincere and impressive transparent SOP is the skill. Is that is every student who aspire to get into the good university must acquire. तर या ठिकाणी आपण SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज जेव्हा आपण लिहून राईट करून आपण देतो किंवा तिथे रिसोर्स ते ऑलरेडी काय आहे, प्रिपेरिंग व्हेरी सिन्सिअरली, त्यामुळे इम्पॅक्ट पण होणार आहे आणि तो आपला SOP हा ट्रान्सपर्ट असणार आहे आपल्याजवळ असणाऱ्या स्किलबद्दल. Though the length and the focus of SOP may be differ from the courses to course and universities to universities, a general format for the undergraduate courses is given. या ठिकाणी आपण जो SOP केलेला आहे तो प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज हा डिफरंट आहे. म्हणजे ऑल ओव्हर सर्व युनिव्हर्सिटीला एकच SOP किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज राईट केला जातो असं नाही आहे. त्या युनिव्हर्सिटीच्या नुसार आपण SOP हा वेगवेगळा आपण प्रिपेअर केला गेला पाहिजे.